कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। पुणे बेंगलोर महामार्गावरील आंबा फाटा इथं अफू विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली। त्यानुसार या पथकानं छापा टाकून सुरेश बेनीवाल आणि धनराज मेघवाल यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडील 9.5 किलो वजनाचा अफू हा अंमली पदार्थ जप्त केला। बाजारभावानुसार त्याची 2.25 लाख रुपये किंमत आहे। संशयित सुरेश बेनीवाल आणि धनराज मेघवाल हे दोघेजण राजस्थानचे रहिवासी असून हा अंमली पदार्थ कोठून आणि कोणाकडून आणला याबाबत पोलीस तपास करत आहेत। टीईटी पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे। या प्रकरणात 26 आरोपी असून त्यापैकी 20 आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे। सोमवारी 21वा आरोपी अविनाश कणसे याला पोलिसांनी कराडमधून अटक केली। दरम्यान बिहारमधील रितेश आणि हुसेन हे दोघे मुख्य आरोपी असून पोलीस पथकं त्यांच्या शोधात आहेत, तर कराडमधील महेश गायकवाड आणि त्याचा भाऊ संदीप गायकवाड हे पेपर फुटी प्रकरणाचे सूत्रधार आहेत। दरम्यान अविनाश कणसेला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली। कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम मंडळाजवळ राहणाऱ्या राजू जगताप याला अर्धांग वायूचा झटका आला होता। गेल्या 2 वर्षापासून तो अंथरुणाला खिळून आहे। याबाबतचं वृत्त बी न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, पत्रकार रणजित माजगावकर, बी न्यूजचे कॅमेरामन प्रथमेश कात्रट यांनी राजू जगतापच्या घरी जाऊन त्याला 2 महिन्यांचा शिधा दिला। तसंच पुढील उपचार आणि औषधांसाठी येणाऱ्या खर्चाची सोय सामाजिक संस्थांच्या मदतीने मिळवून देऊ असं आश्वासन अध्यक्ष शीतल धनवडे यांनी दिलं। कोल्हापुरातील पंचगंगा, कदमवाडी, बावडा आणि बापट कॅम्प इथल्या स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार होतात। मात्र गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील स्मशानभूमीत शेणींचा तुटवडा आहे। याबाबतचं वृत्त बी न्यूजवर प्रसारित होताच स्मशानभूमीकडे शेणीदानाचा ओघ सुरू आहे। कोल्हापुरातील श्री गुरुदेव सेवाभावी ग्रुपच्या वतीनं 1 टेम्पोवरून शेणी पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात आल्या। यावेळी पियुष तेजवानी, तुषार तुपे, कैलास स्वामी, संजय शिंदे, राजेंद्र मुदगल, निखिल ओहोळ, करण धामणकर, कृष्णा तुपे उपस्थित होते। 1 ते 7 डिसेंबर या कालावधीत एड्स जनजागृती सप्ताह असतो। त्यानिमित्त सोमवारी सकाळी CPRच्या प्रांगणातून रॅली काढण्यात आली। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, सिने कलाकार उमेश बोळके यांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ झाला। जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी HIV रुग्ण कमी होत असले तरी सध्याच्या मोबाईलच्या जगात तरुण पिढीची पावलं गैरमार्गाकडे वळण्याची शक्यता आहे। त्यामुळे HIV निर्मूलनासाठी जनजागृती आवश्यक असल्याचं सांगितलं। यावेळी एड्स नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा आणि विविध ART सेंटरचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात डॉक्टर ऋतुजा कदम, प्राचार्य शिल्पा घाटगे, कपिल मुळे, शरद वाणी, संदीप पाटील, प्रेमजित सरदेसाई, उदय किल्लेदार आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्यानं हरकतींचा ओघ सुरूच आहे। आज दिवसभरात 184 हरकती दाखल झाल्या असून आजवर एकूण 19,913 हरकती आल्या आहेत। हरकती दाखल करण्याचा बुधवारचा शेवटचा दिवस आहे। नागरिकांच्या तक्रारी आणि हरकती पाहता प्रशासकीय यंत्रणा नेमकं काय काम करते असा प्रश्न पडतो। कोल्हापुरातील मंगळवार पेठेतल्या साई स्पर्श हॉस्पिटल जवळ असलेल्या घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रवींद्र कदम यांच्या घरात चोरी केली। घरातील सुमारे 5.5 लाखांचे दागिने लंपास झाले। ही घटना सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। हळदी समारंभाहून परतल्यानंतर कदम कुटुंबियांना घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं। रवींद्र कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलीस तपास करत आहेत। पन्हाळा तालुक्यातील सूरज कांबळेनं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला। ही घटना 30 नोव्हेंबर 2025 रोजी घडली। घटनेनंतर संबंधित पालकांनी सूरजला जाब विचारला। असभ्य, अश्लील आणि लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी अखेर शाहूपुरी पोलिसात आज तक्रार दिली। त्यानुसार सूरज कांबळेवर गुन्हा दाखल झाला। त्याला पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार यांनी अटक केली आहे।